मुंबईची लाईफलाईन जर का ट्रेन असेल तर मुंबईची बेस्ट म्हणजे बस सेवा ही मुंबईची धडकन आहे, मुंबईचं हृदय आहे। मागील अनेक वर्षांपासून बेस्ट मुंबईकरांना सेवा देते। अल्प दरात सेवा देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे। मात्र मागील काही वर्षांपासून ज्या बसेस स्क्रॅप होत आहेत, मोडीत निघत आहेत, त्या बदल्यात नव्या गाड्या घेण्यासाठी महापालिका पैसेच देत नाही। आज बीएसटी कडे फक्त 1037 गाड्या उपलब्ध आहेत। 2025 नंतर ही सेवा मुंबईकरांसाठी बंद होईल। आम्ही बीएसटी सेवा बचाव अभियान सुरू करणार असल्याचं त्यामुळे बेस्ट कामगार सेना अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटलं। असं म्हणणं आहे की डिसेंबर 2025 नंतर बीएसटीची ही अत्यावश्यक सेवा पूर्णतः बंद पडेल आणि म्हणून आम्ही बीएसटी बचाव हे अभियान सुरू केलेलं आहे। 32 लाखहून अधिक प्रवासी रोज बीएसटी ने प्रवास करतात, पण तुम्ही जाऊन बघा की एक तास लोकांना थांबावं लागतं आणि या पावसात बाकी आहेत, कुठे कामावर जायचं आहे तर गाड्या घटतायत, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो। गाड्या वाढल्या, व्यवस्थित ठेवल्या तर अधिक लोक प्रवास करतील आणि ती जबाबदारी महानगरपालिकेची आहे। मुंबई महानगरपालिकेला आम्हाला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेला मुंबईकर जनतेला ही सेवा द्यायचीच नाही आणि द्यायची असती तर फार सोपं आहे देणं। तर 45,000 कोटींच्या वरचा दरवर्षीचा बजेट आहे मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकर जनतेला सेवा देण्यासाठी, वेगवेगळ्या कामांसाठी, रस्त्यांसाठी असेल, मेडिकल जे हॉस्पिटल्स असतील, एज्युकेशन असेल, सर्व कामांसाठी, तसंच प्रवासी वाहतुकीसाठी सुद्धा। पण तिकडे लक्षच दिलं जात नाही। जेवढं फंड्स जाणीवपूर्वक, माझं तर म्हणणं आहे जाणीवपूर्वक दिले जात नाही। बेस्टची सध्या मात्र अवस्था काय आहे पाहूयात ग्राफिक्सद्वारे। बेस्टकडे सध्या 3,337 बस आहेत। स्वमालकीच्या बस आणखी वाढायला हव्या। प्रत्यक्षात फक्त 1037 बस उपलब्ध आहेत। 2025 पर्यंत बेस्टकडे केवळ 251 बस म्हणजे 8% बस उपलब्ध असतील। 2019 नंतर बेस्ट बस स्क्रॅप होण्याचं प्रमाण वाढलेलं असेल, हेही आपण पाहतोय। बेस्टचे आधी 30,000 कर्मचारी, आता ही संख्या 22,000वर आलेली आहे। बेस्टनं भरती थांबवल्याचाही कामगार संघटनांचा आक्षेप आहे। 15 वर्षात बेस्टची प्रवासी संख्या 43 लाखांवरून 32 लाखांपर्यंत घटली आहे। हे उत्पन्न कमी होण्याचंही एक महत्त्वाचं कारण आहे। मात्र या सगळ्यामधला जो तिसरा घटक आहे, जो स्वतः प्रवासी मुंबईकर घटक आहे, बेस्टचा वापर करता घटक आहे, त्याच्या काय भावना आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आहे वांद्रे कुर्ले कॉम्प्लेक्सच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। माझी बेस्ट, माझा हक्क अशी आपण एक पुढारीच्या माध्यमातून ही एक मोहीम सुरुवात करतोय आणि याच मोहिमेअंतर्गत आपण प्रवाशांना विचारणार आहोत, प्रवाशांकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल बीएसटीची बस जी आपल्याला घरापर्यंत पोहोचवते, अगदी कमी दरात पोहोचवते, ती बंद होण्याच्या मार्गावर आहे। एक प्रवासी म्हणून बेस्ट वाचवण्यासाठी काय तुमची प्रतिक्रिया आहे? बेस्ट चालूच राहिली पाहिजे, बंद नाही झाली पाहिजे। प्लस हे बीकेसी एरियामध्ये जास्ती वाढ झाली पाहिजे, कारण आम्ही एक तास इथे उभे राहतो। काय नेमकं तुमचं? एवढा मोठा बीकेसीचा हब आहे, बसची काही पण सगवड नाही, सगवडच नाही। काय गव्हर्नमेंटला पैसाच खायचा आहे, बाकी काही नाही करायचं आहे। गव्हर्नमेंट बंदच करायच्या मार्गावरती आहे। आपण किती बोंबललं तरी कोण आपलं ऐकतंय? सर्व प्रायव्हेट वाल्यां पैसेवाल्याची सर्व सुविधा चालली, इकडे गरीबाला कोण विचारत नाहीये। त्याच्यामध्ये बोलून आणि प्रतीक्षा देऊन काय फायदा नाही। बेस्ट वाचली पाहिजे का आणि का? बेस्ट बराबर था, बेस्ट को बढ़ाना चाहिए और बेस्ट को सपोर्ट करना चाहिए। जो भी जितना भी हो सके उतना गवर्नमेंट को लोकल पब्लिक के लिए ये उपयोग करना चाहिए बेस्ट का, और बेस्ट को बढ़ावा देना चाहिए। बस वाचली पाहिजे, पण त्यासाठी जे काही शासनाचे किंवा जे महानगरपालिकेचे ध्येय धोरण आहेत ती योग्य ती असणे गरजेचं आहे। जे प्रशासन जे आहे बेस्टचे प्रशासन, त्यांनी ते योग्य निर्णय घेतला पाहिजे। वाचली तर नक्कीच पाहिजे, कारण सर्वसामान्यांना परवडणारी आहे ती आणि डे टू डे लाईफमध्ये खरंच युजफुल आहे। कारण जे आपण बाकीच्या बसेस बघतो, जे दुसरे आहेत ते सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाहीयेत। ऑटोचे फेअर्स म्हणा किंवा काही अजून दुसरे कुठे जे काही ऑप्शन्स असतील ते परवडणारे नाहीयेत। बसची फ्रिक्वेन्सी पण वाढली पाहिजे आणि वाचली तर नक्कीच पाहिजे। एखादी आठवण अशी की बीएसटी साठी? आठवण म्हणजे
ऍक्च्युली मी मुंबईतली नाहीये, सो तेवढी नाही. तरी सुद्धा बीएसटी वाचली पाहिजे असं तुमचं मत हो, आहे? कारण ती सर्वसामान्यांसाठी खूप अफोर्डेबल आहे आणि सर्वसामान्यांसाठीची आहे, म्हणून ती वाचली पाहिजे. प्रत्येक मुंबईकरांकडून ऐकतोय, त्यामुळे पुढारीची विशेष मोहीम माझी बीएसटी माझा हक्क. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.